नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घराची आर्थिक स्थिती कधीच खराब होणार नाही जर तुम्ही घरात रोज गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायला सुरुवात केली. हो मित्रांनो, भरपूर वेळेस आपण मेहनत करतो, कष्ट करतो, चांगला पैसा सुद्धा कमवतो, पण तो पैसा आपल्याकडे टिकत नाही. खर्च एवढे वाढलेले आहेत, महागाई आहे, पण तरी खर्च खूप वाढलेले आहेत. पगार येतो, पैसा येतो, पण महिनाभर तो टिकतो का? नाही. टिकायचं तर सोडा, सेविंग शून्य असते. आणि सांगितलं जातं की भविष्यासाठी थोडी तरी सेविंग आपली असली पाहिजे. तर हीच प्रत्येकाची आर्थिक स्थिती खराब असते. मग ही आर्थिक स्थिती कशी सुधारवावी? तर एकच मार्ग तो आहे, तो म्हणजे मेहनत तर करावीच, त्यासोबतच देवांची, स्वामींची, नशिबाची साथ सुद्धा आपल्याला मिळायला पाहिजे. आपली मेहनत आपण सुरू ठेवायची, कारण जादू किंवा ऑटोमॅटिक किंवा चमत्कार एकदम असा होत नाही की खूप पैसा आपल्याकडे येतोय, असं कधीच होत नाही. आपण आपली मेहनत करत राहायची, देवांची सेवा करत राहायची, बरोबर आपल्या मेहनतीचे 100% फळ आपल्याला मिळायला सुरुवात होतं. आपली मिळकत, आपला पगार वाढतो, पैसा यायला लागतो, अनेक स्रोत निर्माण होतात आणि चारही दिशांनी पैसा आपल्याकडे येतो. सेव्हिंग जास्त होते, पैसा खर्च कमी होतो. तर याच गोष्टीसाठी मेहनत सुरू ठेवा आणि रोज सकाळी उठल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर, जेव्हा आपण शुद्ध असतो, पवित्र असतो, कोणाचा स्पर्श झालेला नसतो, काहीच खाल्लेलं नसतं, पिल्लेलं नसतं, कोणाच्या घरी गेलेलो नसतो, म्हणजे आपण तेव्हा शुद्ध असतो, पवित्र असतो, तेव्हा देवघरासमोर बसा, अगरबत्ती, दिवा लावा आणि गुरुचरित्र पारायण असेल तर पारायणामधून किंवा ऑनलाईन गुगलवरून सर्च करून PDF फाईल डाउनलोड करून तुम्ही गुरुचरित्राचा 18वा अध्याय रोज सकाळी वाचायचा आहे. गुरुचरित्राचा 18वा अध्याय रोज सकाळी न चुकता रोज वाचायचा. काही अडचण, सुतक, समस्या आली तर तेवढे दिवस सोडून द्या, पण जेव्हा आपण शुद्ध आहोत, फ्रेश आहोत, काही प्रॉब्लेम नाही, काही समस्या नाही, काही अडचण नाही, तेव्हा तुम्ही रोज हा अध्याय सकाळी वाचा. बाकी दुसरं काही नाही केलं तरी चालेल, फक्त एक माळ त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थांची करा. बाकी दुसरं काही नाही केलं तरी चालेल. गुरुचरित्राचा 18वा अध्याय श्री स्वामी समर्थांचा जप. आर्थिक स्थिती सुधारेल, प्रश्न सुटतील, मार्ग मिळेल, स्वामींचा आशीर्वाद मिळेल, अनुभव येईल, चमत्कार होईल, इच्छा पूर्ती होईल. नक्की करा, लाभ नक्की होतो. श्री स्वामी समर्थ.